मग हा सगळा प्रवास करत असताना आफ्रिका खंडाला पूर्ण वळसा घालून वास्को द गामा पोहोचला होता मलिंदी या ठिकाणी। मलिंदी कुठं आहे तर सध्याचा केनिया नावाचा जो देश आहे तिथं आहे मलिंदी। मग या मलिंदी या ठिकाणी पोहोचला असताना वास्को द गामाला तिथं एक व्यक्ती भेटला होता। ज्या व्यक्तीला आपल्या तळ हातावरच्या ज्या रेषा असतात, तळ हातावरच्या रेषा आपल्याला माहित आहेत एक्झॅक्टली कशा आहेत, तर तळ हातावरच्या रेषांप्रमाणे त्या व्यक्तीला हा हिंदी महासागर पूर्ण पाठ होता की कुठं काय आहे या हिंदी महासागरामध्ये ते सगळं माहित होतं त्या व्यक्तीला। त्या व्यक्तीचं नाव होतं, तो व्यक्ती होता गुजराती व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव होतं अब्दुल माजिद। या व्यक्तीने इथून पुढं या मालिंदीपासून या केनियापासून पुढं भारताकडं म्हणजेच कालिकत जे आज कोझिकोड म्हणून ओळखलं जातं केरळ राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी येण्यापर्यंतचा मार्ग कोणी दाखवला होता वास्को द गामाला, तर तो दाखवला होता या अब्दुल माजिद नावाच्या गुजराती व्यक्तीने, ज्याला हिंदी